आयुष्य आपल्याला कुठल्या परिस्थितीत जन्म देणार हे आपल्या हातात नसतं, पण त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं. आज आपण अशीच एक प्रेरणादायी गोष्ट ऐकणार आहोत, एका गरीब मुलाची, जो एक दिवस करोडपती झाला. हा मुलगा एका छोट्या गावात वाढला. घरात पैशाची नेहमीच तंगी, शाळेत जायला पैसे नाहीत, चप्पल नसल्यामुळे तो बरचदा अनवाणी चालायचा. पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक मोठं स्वप्न होतं, मी मोठा होणार आणि माझ्या आई बाबांची सगळी दुःखं संपवणार. लहान वयातच तो चहा विकायचा, वृत्तपत्र वाटायचा आणि संध्याकाळी दुकानात काम करायचा. त्याला माहीत होतं की गरिबी हा दोष नाही, पण तसंच राहणं हा मोठा दोष आहे. एका दिवशी त्याचं आयुष्य बदललं. दुकानात काम करताना त्याने पाहिलं, लोक ऑनलाईन वस्तू मागवतात आणि ती घरपोच येते. त्याला वाटलं, हे मीही करू शकतो. पैसे नव्हते, अनुभव नव्हता, पण शिकायची जिद्द होती. तो रात्री यूट्यूब पाहून ऑनलाईन बिझनेस शिकू लागला. फुकटचे कोर्सेस, फुकटचे व्हिडिओज, जे मिळेल ते सगळं शिकला. पहिलं काम सुरू केलं, छोटे छोटे प्रॉडक्ट्स विकणे. कधी लॉस झाला, कधी स्कॅम झाला, पण थांबला नाही. त्याची जिद्द, मेहनत आणि सातत्य हळूहळू फळ देऊ लागली. एका वर्षात त्याचा छोटा बिझनेस मोठा झाला. दुसऱ्या वर्षी त्याने स्वतःची कंपनी सुरू केली. आज लाखो ग्राहक त्याच्याकडून वस्तू घेतात. जे लोक त्याला कधी कमी लेखत होते, तेच आज त्याचं एक्झाम्पल देतात. सगळ्यात मोठी गोष्ट, आज तो करोडपती आहे. एंडिंग. ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते, परिस्थिती कधीच समस्या नसते, समस्या आपल्या मनातली भीती असते. ज्याच्याकडे पैशांपेक्षा जिद्द जास्त असते, तोच एक दिवस यशस्वी होतो. म्हणून मित्रांनो, गरीब जन्माला येणं तुमचं नशीब असू शकतं, पण गरीब मरणं हा तुमचा निर्णय असतो. तुम्हाला आवडला असेल तर मराठी इन्स्पायर हब या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक